चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण. व्यवहारातल्या कीर्तीचा वलय कमी होत असतो, पण परमार्थातली कीर्ती कायम राहत असते. कायम कीर्ती राहण्याला काही कारण आहेत. काय कारण आहे? व्यवहारातल्या कीर्तीचे माध्यम सामान्य असतात आणि परमार्थातल्या कीर्तीचे माध्यम श्रेष्ठ असतात. आपल्या व्यवहारातली कीर्ती पसरवण्याचा बरेचसे प्रयत्न करतात माणसं. त्यातल्या पहिला नंबर आलाय कीर्तनकाराचा. बरेचशी माणसं एवढा प्रयत्नात असतात की आपली कीर्ती जगभर पसरली पाहिजे म्हणून. काही माणसं मोबाईलला टाकतात, काही माणसं टीव्हीला जाऊन कीर्तन करतात, काही कीर्तनकार आपलेच कार्ड आपण छापतात आणि प्रसिद्धीसाठी प्रयत्न असतो. पण आपण केलेली प्रसिद्धी ही माध्यम सामान्य असतात. तुकोबाराय चिंतन करतात, या साधू महात्म्याची कीर्तन एकतरी वेदानं सांगावी, पुराणानं सांगावी, नाही तर शास्त्रानं सांगावी. 4 वेदानं कीर्ती सांगितलेली कायम 56 वर्ष राहत असती. पुराणांनी कीर्ती सांगितलं तर 56 वर्ष राहत असती आणि शास्त्रानं कीर्ती सांगितलं तर 56 वर्ष राहत असते. 56 वर्ष नाही, ज्ञानोबाराचे 728 वर्ष झालं कीर्ती कायम राहिली. त्याचं कारण असं आहे, वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी 618 जणी चौरती. वैष्णवाची कीर्ती सांगत असताना वेदानं शास्त्रानं पुराणानं सांगावी तरच कीर्ती कायम राहत असते. आणि दुसरं उत्तर दिलं महाराजांनी, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे आणि कीर्तिमुख त्यांचे नारायण. एक तरी जीवनामध्ये कीर्ती असावी तरच पुण्यस्मरण आहे. दुसरं कारण असं आहे, जीवनामध्ये ज्ञान शिल्लक असावं. मृदंगाचं ज्ञान शिल्लक असतं. पंचाळगुरुजीचं मग नाव काढलं होतं मी. त्याला कारण काय? ज्ञान समाजाला दिल्यानंतर ते ज्ञान शिल्लक राहतं. मृदंगाचं ज्ञान शिल्लक राहतं, गायकाचं ज्ञान शिल्लक राहतं, फक्त कीर्तनकाराचंच काही शिल्लक राहत नाही. कापुराच्या वाती, उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती. ज्ञान शिल्लक असावं. गेले दिगंबर अनादीचे आधी राहिल्या समाधी जगा माझी. एक समाधी शिल्लक असावी. नामामने देवा गेले मुनिजन राहिले ते ज्ञान जगा माझे. नामदेव महाराज म्हणतात, एक तरी कीर्ती असावी, ज्ञान शिल्लक असावं आणि तिसरं समाधी शिल्लक असावी. आणि शेवटी समाजाला दिलेले संस्कार असले पाहिजे. संस्कार समाजाला दिल्यानंतर ते संस्कृती टिकून राहतात. ते म्हणून 56 वर्षापासून तुमच्यावर असलेलं त्यांचं प्रेम आहे आणि त्यांच्या प्रती असलेली तुमची भावना आहे. म्हणून इतके दिवसापासून पुण्यस्मरण चालू आहे. आणि आपल्याकडून सेवा घडण्याला बरीचशी कारणं लागतात बरं का. मला सगळं सांगायला वेळ नाही. मला वाटते आपला 1 तास शिल्लक राहिला आहे आता. आणि कमीत कमी परमार्थाला 1 तरी तास शिल्लक असावा. 1 तास उरला 1 तरी तास शिल्लक असावा. आमच्याकडून सेवा घडण्याला 4-5 कारण आहेत. फक्त नावं सांगून पुढे चालतो. सेवा घडण्यासाठी पहिलं पुण्य असावं लागत असतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. पुण्य असावं लागत असतं. दुसरं, आपल्यावर कुणाचे तर संस्कार झाले पाहिजे तर घडत असतं. तिसरं, आपल्या जीवनामध्ये चांगल्याची संगती घडावी लागत असते तरच परमार्थ घडत असतो. चौथं, आपली काहीतरी परंपरा लागत असते, परंपरेतून परमार्थ घडत असतो. तुकोबारीचे प्रमाण असे तुकोबार म्हणतात, सहज वडिला होती सेवा म्हणून पूजिती देवा, माझ्या वडिलाची निराश देवा. तुका म्हणे माझे संचितचे असे देवाजीचे पिसे सहज गुण. बरेचसे प्रमाण मांडत असताना तुका म्हणतात, एक तरी परंपरा लागते, दुसरे संस्कार लागतात, पुण्य लागतं, नाहीतर संगती लागत असते. चांगल्याच्या संगतीनंच परमार्थ घडत असतो. राजानं ब्राह्मणाला संगतीनं परमार्थ घडला आणि वाल्या कोळ्याला संगतीनं परमार्थ घडला. भक्त प्रल्हादाला संस्कारानं परमार्थ घडला आणि काही जणांचा परमार्थ प्रसंगानं घडत होतं. बरंच चिंतन आहे. आमच्याकडे पुण्य असेल तरच पुण्यस्मरण घडत असत. म्हणून दोन्ही बाजूने विचार करत असताना आपण महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उताटलेलं चिंतन आहे. चिंतनासाठी अभंग निवडत असताना मी तुकोबाराचा अभंग निवडलाय. अभंगावर आमची बरीचशी 2 मिनिट चर्चा झाली होती सकाळी बरं का. याने सांगितलं, महाराज मी म्हणतो ते अभंग घेता का? मी म्हणलं काही अडचण नाही, मला कमीत कमी पाठ तरी अभंग असावा, काहीतरी करता येईल त्याच्यावर.
एक दोन अभंग सांगितले. मी म्हणलं काही नाही, अडचण नाही. त्याने सांगितलं अभंग कोणी घेतलेला नसावा असा अभंग घ्या. मी अभंगाचं नाव सांगितलं, बोर्ड सांगितलं, हे अभंग घेतो चालतंय म्हणले. म्हणून मला वाटतंय हे खरं तरी पसंतीचाच अभंग असो. अभंगाची भूमिका अशी आहे, तुकोबारायांनी साधन कालामध्ये साध्यापर्यंत कसं जायचं त्याचे 3 मुद्दे मांडले अभंगामध्ये. एक, प्रथम भेट घ्यायला पाहिजे, नंतर आलिंगन व्हायला पाहिजे, नंतर उच्चारण वंदन व्हायला पाहिजे. आम्ही जर देवाची भेट घेतली, साध्य आम्हाला प्राप्त झालं, त्या साध्याचा नेमका काय स्वभाव आहे. देवाचे स्वभाव 4 प्रकारचे सांगितले अभंगामध्ये. पहिला स्वभाव सांगितला, देव भोळा स्वभाव आहे म्हणून, ऐसा माझा भोळा भोळच देव आहे. दुसरं लक्षण केलं देवाचं, देव हा भोळा असून सर्वज्ञ आहे. न सांगता सिन भाग पांडुरंग जाणत असे, हे देवाचं सर्वज्ञपणाचं लक्षण आहे. तिसरं लक्षण केलं देवाचं, देव भोळा असून, देव सर्वज्ञ असून, देव कृपाळू आहे. तुका म्हणे कृपावंत, देव कृपाळू आहे. आणि चौथं लक्षण केलं, आम्ही जर साध्य प्राप्त झालं, साध्यापर्यंत आम्ही जर गेलो, देवाचा काय नेमका स्वभाव आहे. तुका म्हणतात, देव आम्हाला आमच्या जीवनातल्या उणिवा न मागता देतो. तुका म्हणे कृपावंते, द्यावे भाते न मागता. सगळ्या अभंगाचा विचार करत असताना आमचा नेमका जीवनामध्ये काय फायदा होईल. तुकोबा म्हणतात, हरे ताप कवनी, आपल्या जीवनातले उणिवा सगळे हरण करील, असा एकंदरीत देवाचा स्वभाव आहे. विठ्ठल तुकोबाराचे अभंग एक संवादातून निर्माण झाले. प्रत्येक अभंगाची भूमिका बघत असताना कुणाशी तर संवाद करूनच अभंग तयार झाले. बहुतेक करून तिघाशी संवादाचे अभंग आहेत. एक संवाद आहे जगाशी, दुसरा संवाद आहे देवाशी, आणि तिसरा संवाद आहे आपल्या मनाशी. काही संवाद करत असताना, जगाशी संवाद करताना 1085 अभंग तयार झाले. मनाशी संवाद करत असताना 500 अभंग तयार झाले, आणि बाकीचे अभंग देवाशी संवाद करताना अभंग तयार झाले. जगाशी संवाद करत असताना देवाच्या संबंधानं बोलणं आहे, देवाशी संवाद करत असताना देवाच्या संबंधानं बोलणं आहे, आणि मनाशी संवाद करत असताना देवाच्या संबंधानं बोलणं आहे. संवाद कुणाशी असो, पण संबंध देवाशी जोडलेला आहे. ज्या ज्या वेळा तुकोबारायांनी जगाशी संवाद केला, आई करे जना तुझ्या सोहिताच्या खुना, आणि पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. संवाद जगाशी आहे, पण संबंध देवाशी जोडला आहे. काही अभंग असे तयार झाले, देवाशी संवाद केला तुकोबारायांनी. देवाशी संवाद करत असताना सर्व संघ मिटाला, आणि तो एकाला आवड असेल. संवाद आणि संबंध आहे. आणि काही अभंग तुकोबाराचे आपल्या मनाशी संवाद करताना अभंग, मनाशी संवाद करत असताना मना एक हे चिकरी आणि मनी मी जाईन पंढरी. याचा अर्थ असा आहे, संवाद आणि संबंध जवळजवळ ठेवून तुकोबांनी चिंतन केले, अभंग तयार केले. काही अभंगामध्ये संबंध दिसतो, पण संवाद दिसत नाही. काही अभंगामध्ये संवाद दिसतो, पण कुणाशी बोलताशी उघड दिसत नाही. काही अभंगामध्ये संवादही दिसतो आणि संबंध दिसतो. आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी संवाद दिसतो, पण संबंध दिसतो, पण कुणाशी संवाद कळत नाही. नेमकं तुकोबाराय देवाबद्दल बोलतात हे लक्षात येते, पण कुणाशी बोलत असं कळत नाही आपणाला. तुकोबाराय कुणाशी संवाद करत असेल, संवाद आहे, कुणाशी तर सांगतात, पण नेमके कुणाशी सांगत असावे. कारण काय, देवाच्या भेटी संबंधी बोलत असताना ज्या माणसाला देवाची गरज आहे, अशा माणसाशी संवाद करणं वेगळं. बऱ्याचशा माणसाचा विचार करत असताना देवाची गरजच नाही. त्याचे बहुतेक करून 4 वर्ग पडतात. एक वर्ग आहे पामराचा, दुसरा वर्ग आहे विषयीचा, तिसरा वर्ग आहे मुक्तावृत्तीवरला, आणि चौथा वर्ग आहे जिज्ञासूचा. माझ्यासाठी सोयीसाठी उलट सुलट केलं बरं का. एक वर्ग आहे पामराचा. कुणाला पामर म्हणतात? देवच मानत नाही त्याला पामर म्हणतात. ज्यांना देवाचं अस्तित्व मान्य नाही त्यांच्याशी तुकोबाराय संवाद करत नसावे. दुसरा वर्ग आहे विषयीचा.
विषय वर्गामध्ये आपण सर्वजण मोडत असतो. विषयामध्ये ज्या माणसाला संसारातल्या वस्तू पाहिजे पण देवच पाहिजे असा आग्रह नाही, त्याचं नाव आहे विषय म्हणून. आमच्याबद्दल बोलत असताना तुकोबा म्हणतात विषय वर्गाचा देव सांदीला पडलेत, देवधर्म सांदी पडले सकळ, विषयी गोंधळ घालत असे, खावे ल्यावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी, किंवा रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान दुर्लभ दर्शन विठोबाचे. तुकोबा म्हणतात रात्रंदिवस संसारामध्ये मग्न येतं पण देवच भेटावा असा काही आमचा आग्रह नाही, किंवा विषय ओढी बोललेले जीव सगळे विषयाकडे ओढी आहे का, हे विषय वर्ग आहे. तुकोबा म्हणतात विषय वर्गाला देवाची बहुतेक गरज नाही. आता तिसरा एक वर्ग आहे, तिसऱ्या वर्गाला म्हणतायत ते मुक्तावस्थेमधला वर्ग आहे. तो वर्ग आहे ज्ञानोबरेचा, तो वर्ग आहे नाथ महाराजांचा. त्यांना देवाची गरज नाही का? ज्ञानोबा म्हणतात आम्हाला देवाची गरज नाही असं नाही, गरज शिल्लक नाही. एकाला देवाची गरज नाही पण ज्ञानोबा म्हणतात आम्हाला देवाची गरज नाही. का गरज नाही? ज्ञानोबा म्हणतात आम्हाला जगामध्ये देवाशिवाय दुसरी वस्तू दिसत नाही, सगळ्या जगामध्ये देव दिसतो. बरं लागून वस्तू दिसत नाही. नाथ महाराज म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी. याचा अर्थ असा आहे देवाची गरज शिल्लक राहिली नाही. तुकोबा म्हणतात नरनारी बाळे अवघाणार जगामध्ये देवाशिवाय दिसत नाही. ज्ञानोबांनी दोन वर्ग असे केलेत, एकाला फक्त जग दिसतं आणि एकाला फक्त देव दिसतो. आम्हाला जर विचारलं काय दिसतं तुम्हाला समोर, तर फक्त माणसं दिसतात, देव दिसत नाही. ज्ञानोबाला विचारलं तुम्हाला पुढं काय दिसतंय, ज्ञानोबा म्हणतात माणसं दिसत नाहीत फक्त देव दिसतो म्हणून. ज्ञानोबाचं चिंतन असं आहे ज्यांच्याकडे देव असतो पण लपलेला असतो. आपल्याकडे देव नाही असं म्हणता येणार नाही, आमच्याकडे देव आहे पण लपलेला देव आहे. ज्ञानोबाकडे देव आहे पण ते प्रगट झालेला देव आहे. ज्यांच्याकडे देव लपलेला आहे त्यांना माणसं दिसतात, ज्यांच्याकडे देव प्रगट झालाय त्यांना सगळ्या जगामध्ये देव दिसतात. तू जयापाशी लपसी तया विश्व हे दाविशी आणि प्रगटतय होशी सकळ येतो. ज्ञानोबा म्हणतात जिथं देव प्रगट झालाय त्याला जगामध्ये देव दिसतो. आणि आमच्याकडे देव आहेच पण देव आमच्याकडे लपलेला आहे, फक्त जग दिसतं म्हणून. तुका म्हणे आम्हाला आंधळ म्हणतात. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आंधळी ते तुका म्हणे संसारी जेही नाही हरी ओळखीला.
नाही म्हणून आंधळे, आणि ज्ञानोबाला आंधळ म्हणतात, नाथ महाराजाला आंधळ म्हणतात. तुकोबर आहे कसे काय आंधळे? त्यांना जग दिसत नाही म्हणून आंधळे, आणि आम्हाला देव दिसत नाही म्हणून आंधळे. पण आंधळेपणामध्ये फरक असा आहे, आम्हाला देव दिसत नाही म्हणून भीत आंधळ म्हणता येते, आणि ज्ञानोबाला जग दिसत नाही म्हणून सहज आंधळ म्हणता येते. सहजांनी आंधळा का निज निराकार पण ते वृत्ती ही निवृत्ती झाली जन न दिसते. ज्ञानोबाला जग दिसत नाही म्हणून त्यांना सहज आंधळ म्हणता येते. आम्हाला जग दिसतं, देव दिसत नाही म्हणून भेद आंधळ म्हणता येते. बद्ध आणि मुक्तामधला फरक असा आहे. आम्हाला विषय पाहिजे, देवाची गरज शिल्लक आहे, गरज वाटत नाही, आणि ज्ञानोबाला गरज शिल्लक राहील नाही. म्हणून तुकोबर आहे विषय वर्गालाही बोलत नसावे, मुक्तावस्थेमधल्यालाही संवाद करत नसावे. एकच वर्ग राहिलाय, त्या वर्गाचं नाव आहे जिज्ञासू वर्ग आहे. एकच वर्ग असा तळमळीचा वर्ग असतो, परमार्थामध्ये आमच्या हाताला काहीतरी लागलं पाहिजे म्हणून. आम्हाला असं वाटत असतं, दिवसभर रात्रभर फिरत असतो आम्ही. आता उद्या सकाळी जायचे मला परभणीला, आणि संध्याकाळी इथं जवळ यायचे. आम्हाला असं वाटतं तर एवढी रात्राची रात्र फिरायचं, हाताला काहीतरी लागलं पाहिजे. आम्ही एवढा परमार्थ करून जर संसारच हाताला लागत असत तर आपला परमार्थ वाया जाण्याची शक्यता आहे. आमच्या हाताला काहीतरी लागलं पाहिजे अशा वृत्तीची धारणा करणारे अत्यंत थोडे माणसं आहेत. आम्हाला देवच मिळाला पाहिजे. किती वर्ग आहे कमी? तुकोबर आहे ज्ञानोबर आहे सारखा वर्ग आहे. एवढा वर्ग असा आहे, तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगिता. जिज्ञासू वृत्ती निर्माण झाली होती. तुका म्हणलं वाटायचं, तुका म्हणजे चिंता वाटे कोण भेटी सांगे सांग, कोण भेटेल मला सांगा. देव भेटला पाहिजे, देव भेटीबद्दल तर नाही. तुका म्हणे भेटल्यानंतर भेटी लागे पंढरीनाथा जीवा लागली तो भेटला पाहिजे, भेटत नाही. तुकोबांनी गरुडाला विचारलं सुरुवात केलं. गरुडाचे पायी ठेवी आणा बापू हरी मज दिना ते उदयी. का
कमीत कमी तुकोबारांनी देवाचं वाहन म्हणून गौड्याला विचारणं साहजिक होतं. पण जीवनामधली उत्कंठा जर निर्माण झाली, देव मिळावा असं जर वाटलं, ज्ञानोबांनी कावळ्याला विचारलं, देव कावळ्याला ज्ञानोबाची अभंगातून असं दाखवलंय, वृत्तीची धार नाही वृत्तीची. ज्ञानोबाने कावळ्याला विचारावं असे ज्ञानोबा अज्ञानी नाहीत, आणि कावळ्यानं देव सांगावा असा कावळा ज्ञानी नाही. ज्ञानोबाने कावळ्याला देव विचारणं चूक का बरोबर? आपल्या दृष्टीने जर विचार केला, ज्ञानोबाने कावळ्याला देव विचारायचं काम नव्हतं. कारण काय, कावळ्याचा आणि देवाचा काही संबंध नाही. कावळ्याला देव कळत नाही. त्यातल्या त्यात ज्ञानोबाचं विधान असं आहे, कावळ्याला खायचंच कळत नाही म्हणून. आणि ज्या माणसाला खायचं आणि प्यायचंच कळत नाही, त्याला देव कसा विचारता येते? अगोदर ज्याला देव विचारायचा आहे त्याच्याकडे अगोदर विधी पाहिजे, नंतर विद्या पाहिजे, नंतर त्याचं विधान पाहिजे. अगोदर विधी जर सांभाळत नसला, विधी जर त्याच्या जीवनामध्ये नसेल, तर त्याला देव विचारता येत नाही. कावळ्याला कुठला विधी आहे? ज्ञानोबाची भाषा अशी आहे, कावळ्याला रस्त्यामध्ये जर अन्न पडलं तो उलटी केलं असलं तरी खातो, शिळं असलं तरी खातो, ताजा असलं तरी खातो, त्याला वाढलेलं नसलं तरी खातो. म्हणून ज्ञानोबाचं चिंतन असं आहे, अरा वांती का वाढिल्या, साजूक का सडलिया, विवेकू कावळिया नाही जैसा. ज्ञानोबानंतर कावळ्याला खायचं ज्ञान नाही म्हणून. अशा कावळ्याला ज्ञानोबाने देव कसं काय विचारावं? मग बरं, ज्ञानोबा म्हणजे साधे नाहीत, जगातलं एकत्र आलं ज्ञान, सगळ्या जगातलं एकत्र येऊन जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं नाव आहे ज्ञानोबा आहे. म्हणून सगळ्या जगातलं ज्ञान, ज्ञानोबासारखा ज्ञानी झाला नाही, होत नाही, होणार नाही. अशा ज्ञानी ज्ञानोबाने कावळ्याला कसं काय देव विचारावं? बरं, कावळ्याला काही संबंध नाही. एखादं मंदिर जर बांधलेलं नसलं, उघडा जर देव वाटला, कावळा डोक्यावर बसून निष्ठा करत असतो. असा कावळ्याचा स्वभाव असतो. दुसरा एक कावळ्याचा स्वभाव असा आहे, तुकोबारांतात मेलेलं जनावर नाही, चालणारं जनावर टोकरून खातो कावळा. चालणाऱ्या जनावरला टोकरून खाणारा कावळा आहे. ज्ञानोबा कसं काय देव विचारतात? याचंच कारण असं आहे की ज्ञानोबाची एक तीव्र तळमळ आहे. दारामध्ये बसून कावळा ओरडते, बहुतेक आपल्या घरी भगवान पंढऱ्या पाहुणे येणार असा ज्ञानोबाचा संकेत होता. ज्ञानोबांचा जरा अलीकडे पहिलं तो की कावो कोकत आहे, शकू नये माये सांगत आहे. कावळा काहीच बोलायला तयार नाही, कारण कावळ्याला देवच माहित नाही, कावळा कसा बोलेल? ज्ञानोबानंतर कावळा बोलत नाही ह्याचा अर्थ असा आहे, हे फुकट सांगत नाही काही की म्हणून. ज्ञानोबानेच पर्याय काढला. ज्ञानोबानंतर कावळ्या सांग मला देव येतोय का म्हणून. आणि जर तुला फुकट सांगू वाटत नसेल तर पहिलं पाकिट तुला देतो. किती पाकिट आहे? मला वाटतं पहिलं पाकिट तर तुला सुरुवात झाल्या बरं का. किती आहे पाकिट? उडमुड रे काऊ तुझे सोन्यानं मडेल पाहू, पाहुणे पंढराय घरात येतील, पाहुणे माझ्या घराला कधी येतील? तुझे सोन्यानं पाय मोडून काढतो, पण पाहुणे कधी येतील ते सांग. हे पहिलं ज्ञानोबापर्यंत तुला पर्याय एवढा देतो, पण मला देव सांगितला पाहिजे. सोनं देतो म्हणलं तरी कावळा काही बोलत नाही. ज्ञानोबापर्यंत बहुतेक कावळ्याला सोनं आवडत नसावं असा अंदाज बांधला ज्ञानोबाने. ज्ञानोबापर्यंत
दही भाताची उंडी लावीन तुझी तोंडी. दही भात कालवून देऊ का तुला, तरी कावळा बोलत नाही. ज्ञानोबरांचा बहुतेक आवाज बसते म्हणून दही खात नसावं. ज्ञानोबरांचा दुधी भरून या वाटी लावीन तुझी ओटी. ज्ञानोबरा बरेचसे पर्याय देतात. शेवटी म्हणतात आंबिया ढाळे चुंबी रसाळे. तुला आवडत ते देतो, पण मला देव सांगितला पाहिजे. पाहुणे पंढरायक येतोय. अत्यंत जिज्ञासू वृत्ती आहे. आणि साधूची जी वृत्ती असते का, देव मिळवण्यासाठी जगणं असं त्यांचं. चालला होता विचार बर का. काही नाही उदार पाहिजे, काय कृपा करेल नाव आहे ना असे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्म, काय पुण्य होईल गाठी. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्र दिवस याचे कर्म. असं आपल्याकडे वेळ अत्यंत कमी असतो आणि तशी सवय नाही बरं का. राहिलेला आपण पुढच्या वर्षी म्हणायची सवय नाही. पूर्ण आपण सगळा मेळ लावावाच लागतो आपल्याला. अशी वृत्तीची धारणा तयार झाली आहे. आणि सगळ्या माणसाचा विषय असा होत नाही की देव मिळालाच पाहिजे म्हणून. आपल्यापैकी कोणाला वाटतं बरं देवच मिळाला पाहिजे म्हणून. आम्हाला तारका मिळावा वाटत असतील, पण देवच मिळावा असं वाटतं का? बाबूराव काय वाटतंय? तारका मिळावा वाटतं पण देवच मिळावा. असे क्वचित माणसं, 4-2 माणसं तुकाराम महाराजाकडे आले आणि महाराज म्हणतात महाराज आम्हाला वाटतं की देव भेटलं पाहिजे, पण देव भेटण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने जायला पाहिजे. आमची अवस्था अशी झाली आहे, आम्हाला देव भेटण्याची तीव्र तळमळ आहे, पण देव भेटतो का, कसं जायचं देवाकडं. तुकोपर्यंत तुम्ही काय करा, पहिलं अगोदर भेट घ्या, नंतर आलिंगन द्या, चरण वंदन करा. अभंगाचं पहिलं Thank you.
जिज्ञासू वृत्ती निर्माण झाली पाहिजे. जिज्ञासा कधी निर्माण होत असते? आपल्या जीवनातली गरज कळाली पाहिजे. गरजा या माणसाच्या दोन प्रकारच्या असतात. एक गरज भौतिक गरज असते आणि दुसरी गरज आध्यात्मिक गरज असते. भौतिक गरजा या संसारातून पूर्ण कराव्या लागतात आणि आध्यात्मिक गरजा या परमार्थातून पूर्ण कराव्या लागतात. दुसरं चिंतन असं करता येईल, संसारातली गरज ही परमार्थ करत असताना संसारातूनच पूर्ण करावी लागत असते आणि ती प्रारब्धानं पूर्ण होत असते. आणि परमार्थातली गरज ही प्रारब्धानं पूर्ण होत नाही, परमार्थातली गरज ही प्रयत्नानं पूर्ण करावी लागत. संसारातली गरज पूर्ण होईल पण ते प्रारब्धात असलं तर. धन मिळायचं प्रारब्धावर अवलंबून आहे, मान मिळायचं प्रारब्धावर आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाची जोडे धन हे प्रारब्धावर अवलंबून आहे. पण ज्ञानोबा म्हणतात परमार्थातली गरज जर पूर्ण करायची असली प्रारब्धावर अवलंबून नाही, ते प्रयत्नावर अवलंबून आहे. प्रयत्नात आहे का प्रारब्धावर आहे? प्रारब्धावर नाही, ते प्रयत्नात आहे. ज्ञानोबाचं चिंतन असं आहे, तया ते प्रयत्नाची एक वेळे समग्र परब्रह्म फळे आणि पिकली आता सगळे पूर्णतेचा. ज्ञानोबांचा पूर्णतेचा रस जर गळायचा असला तर अभ्यास करून ती पूर्ण करावं लागतात, प्रयत्न करावं लागत असत. म्हणून आम्हाला गरज कळाली पाहिजे. गरज जर माणसाच्या जीवनातली कळाली तर माणसाचा प्रयत्न चालू होत असतो. गरज कळाली पाहिजे. कोणती गरज आहे परमार्थामध्ये? जीव हा अपूर्ण असतो आणि देव हा पूर्ण असतो. जीवाला जर परिपूर्णता प्राप्त करायची असली तर देवाकडे जावं लागतं. भगवंतांना अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जीव म्हणून तू अपूर्ण आहेस, मी देव म्हणून पूर्ण आहे, तू माझ्यात यावं लागेल. कसं यायचंय? जशी गंगा समुद्राला जाते तसं तू माझ्यात यायचे. तैसे हमवाचा चित्तांग देवनिया शरण रेग महोदतिका गांगरी झालेली. गंगेला जर पूर्ण व्हायचं असलं तर गंगेनं समुद्रात जावं लागत. मग गंगेचं पळापळी थांबत असते, मर्यादा थांबत असते. गंगेला मर्यादित चालवं लागत असते आणि गंगा समुद्रात गेल्यावर गंगा गंगा राहत नाही. गंगा समुद्र शेवू गेली आणि पावताची समुद्र झाली. गंगा समुद्राला गेल्यावर गंगा गंगा राहत नाही, गंगा समुद्र होत असती. जीव जर देवाकडे गेल्यानंतर जीवाचा जीवपणा संपत असतो. तो भेटलाची सवे पूर्ती उपायाचे धावे प्रवृत्ती गंगा स्थिरावी सागरीची. ज्ञानोबाला आता जीव म्हणावं का देव म्हणावं? किती
अगदी साध्या माणसाला विचारू द्या, ज्ञानोबाला आता जीव म्हणता येत नाही, ज्ञानोबाला देव म्हणता येते. तुकोबाला आता जीव म्हणता येत नाही, तुकोबाला आता देव म्हणता येते. आता हरिभक्तपरायण हुलप्पा महाराजाला आता जीव म्हणता येत नाही, देव म्हणता येते. देव का? देवाकडे गेल्यानंतर देव होता येतो. देवची झाले अंगे, भजन करत करत देव होता येतं. भजन करत करत फक्त आपण वाचून दाखवतो कोण कोण झाले, फक्त बोटावर सांगा किती झाले, फक्त सगळ्याची नावं पाठ होणार नाहीत, पण भजन करत करत कोण कोण देव झालं सांगतो फक्त. देवाची झाले अंगे, देवा भजत अनुरागे. शुकप्रल्हाद नारद, अंबरीश रुक्मांगद, देवची झाले अंगे, देवा भजत अनुरागे. निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान, नामा साधना झालन, देवची झाले अंगे, देवा भजत अनुरागे. कबीर सेना सुरदास, नरसिंह मेहता भानदास, देवची झाले अंगे, देवा भजत अनुरागे. कुर्मा यशोबा खेचर, सावता चांगवटेश्वर, देवची झाले अंगे, देवा भजत अनुरागे. निळामणी जनार्दन एका, देवची होऊन ठेला तुका. किती झाले? अंदाजा लागलाच नसला तर 23 धरा आणि 24 आपली महाराज गेला, हुलप्पा महाराज गेला. भजन करत करत देव होता येते. भजन करत करत देवची झाली अंगे, देवा भजता. का? देवाच्या जवळ गेल्यानंतर देवपणा प्राप्त होत असतो. गंगा समुद्रात गेल्यावर तुका म्हणे घालू जीवपणा चिरा आणि जाऊ त्या माहेरा निजाच्या. देवाच्या जवळ गेल्यानंतर देवपणा प्राप्त होण्यासाठी तुकोपर्यंत पहिला आमच्याकडे गरज कळाली पाहिजे, उणीव कळाली पाहिजे. उणीव कळल्यानंतर आमचा प्रयत्न चालू होईल. एवढ्यावर भेट होईल का देवाची? तुकोपर्यंत एवढ्यावर भेट होत नाही. का? देवाची भेट घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये 6 प्रकारचे गुण आले पाहिजे. कोणकोणते, काय काय कळायला पाहिजे? आम्हाला देवाचं स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे, गुणाचं ज्ञान झालं पाहिजे, सत्याचं ज्ञान झालं पाहिजे, सामर्थ्याचं ज्ञान झालं पाहिजे, संबंधाचं ज्ञान झालं पाहिजे आणि परिणामाचं ज्ञान झालं पाहिजे. तुकोबांच्या भेटीसाठी जशी गरज कळाली तशी आपली अवस्था बदलून जावं लागत असतं. आम्ही परमार्थ करत असताना व्यवस्थेकडे बघतो का अवस्थेकडे बघतो? कुणाशी बघत? मग सत्यात जेवढे जेवढे महाराज पुढे आहेत, मोठमोठे महाराज आहेत, सगळेच माणसं व्यवस्था बघणारी माणसं आहेत. पण परमार्थ व्यवस्थेवर होत नाही, परमार्थ अवस्थेवर अवलंबून आहे. संसारामध्ये व्यवस्था असावी आणि परमार्थामध्ये अवस्था असावी. मगच आपला विषय चालू होता. मी पूर्वी मृदंग वाजवत होतो. माझा स्वतःचा अनुभव सांगतो का ते. मृदंग वाजवताना मी कीर्तनाकडे आलो. मला वाटायचं कीर्तनात आल्यावर तर अवस्था बदलेल म्हणून, पण कीर्तनाकडे आल्यावर व्यवस्थेत बदल झाला, पण अवस्थेत काही बदल झाला नाही. तुकोबाराची आट आहे, तुम्हाला जर भेटायला देवाकडे जायचंय, तुकोबारा तुम्ही असं सरळ जाऊ नका. मग काय करावं लागेल? थोडा अवस्था बदला म्हणतात. अवस्था कशी अवस्था बदलायची आहे? उंच ठाई उभे राहा. अवस्था बदला म्हणजे देव पाहावो आणि उंच ठाई उभे राहो. उंच ठाई या शब्दाचा अर्थ अवस्था. आणि ज्यावेळेस माणसाची पारमार्थिक अवस्था बदलत, अवस्था बदलली की व्यवस्था होत असते. अवस्था बदलणं अत्यंत महत्वाचं आहे. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ म्हणा, उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या झाडाला कैरी लागतात. कैरी सगळीकडेच कैरी लागतात. आंब्याच्या झाडाला कैरी लागतात. आता त्या कैरीकडे 3 दोष असतात. कोणकोणते दोष असतात कैरीकडे? एक तरी कैरी आंबट असते, दुसरी कैरी निब्बर असते आणि तिसरी हिरवी असते. आमच्याकडे हिरवट म्हणतात बरं का, तुमच्याकडे काय म्हणतात? हा, हिरवटच म्हणतात ते. आणि बऱ्याच ठिकाणी असतं हे. बरेच जण असतात बरं का, हिरवट असतात, निब्रट असतात. हे दोष असतात. परमार्थात जरी आले नाही, टाळकरी असले, कीर्तनकार जरी असले, पण हे दोष असतातच. आणि 3 दोष गेल्याशिवाय, अवस्था बदलल्याशिवाय व्यवस्था होत नाही. आता हे कैरीचे दोष होते. 3 कैरीला जोपर्यंत 3 दोष होते, शेताचा मालक आला तरी दगडानं पाडायचा, शेजारी आला तरी दगडानं पडायचा आणि वाटसरू आला तरी दगडानंच पडायचा. कैरीने एके दिवशी ठरवलं, आपल्याला लोक दगड हानीत असतील
दुसरं काहीच कारण नाही, आपल्यातला हे दोष आहे. आपण दोष घालवल्याशिवाय आपली व्यवस्था लागणार नाही. अवस्था बदलल्याशिवाय व्यवस्था होत नाही. हे कैरीने ठरवलं. आपल्या जीवनातले 3 दोष कैरीने टाकून दिले. कैरी जी हिरवी होती ती कैरी पिवळी झाली, कैरी जी आंबट होती ती कैरी गोड झाली, आणि कैरी जी टणक होती, निबर होती, ती कैरी मऊ झाली. आता 3 दोष टाकून दिले. कैरीची सगळी अवस्था बदलली आहे. शेतकरी स्वतःच गेला, बघितलं, झाडाकडे बघितला, विचार केला, आता कैरीमध्ये कुठलाही दोष राहिला नाही. आता दगडानं पाडायचं नाही. आता कशानं काढायचं? काय म्हणतात? खोडीच म्हणतात. खोडीच म्हणतात. आमच्याकडे खोडीच म्हणतात. तुमचं आमचं लय अंतर नाही हो. तुमचा आमचा पहिला जिल्हा एकच होता, पुन्हा आपण वाटून घेतले जिल्हे सगळ्यांनी. आमचा बिदर जिल्हा होता पहिला, नंतर उस्मानाबाद झाला, पुन्हा लातूर झाला. असो, खोडी म्हणतात खोडी. आता शेतकऱ्यानं खोडीनं घरी आणतं, घरी आणल्यावर खालून आत राहिला, वरून पांघरायला सगळी सोय करतात आपण. पण सोय लागली, पण कधी लागली? सोय लागली, पण अवस्था बदलल्याशिवाय सोय लागत नाही. आमची जर व्यवस्था वाढत असेल तर आपली अवस्था बदलणं महत्वाचं आहे. एवढ्यावर थांबते का कैरीचं? नाही थांबत. यार जवळ घेतात कैरीला, आमच्याकडे आंघोळ घालतात, चोळ आंघोळ घालतात का इकडे आंघोळ? हे कधी सोय लागली सोय कराय, पण सहजासहजी सोय लागत नाही. आपण बदलायला पाहिजे. देवाकडे जर आमची सोय लागावं वाटत असेल, आमची अवस्था बदलली पाहिजे. तुकोबारे पंढरपूरला गेले, आपणही पंढरपूरला गेलो. आपण गोपाळपूर येऊन बारीत उभा असतो, पण देव मात्र आमच्याकडे बघत नाही का? देव एकच बघत असतो. अवस्था कोण घेऊन आलाय तेवढं बघतो. आणि जर एखादा अवस्था घेऊन आला, महाराजाला विचारलं, देव भेटल? तुकोबारांतात वाट बघतोय तुमची, सारी वाट सदा उभारले वया भेटण्यासाठी तीव्र तळमळ देवाला. फक्त देव वाट बघतो. कुणाची वाट बघतो? योग्य बघता आलं पाहिजे, अवस्था बदलून आलं पाहिजे. व्यवस्थितून येणारे भरपूर देवाकडं, पण अवस्थेतून येणारे क्वचित असतात. तुकोपर्यंत अवस्था बदलून तुम्ही तिथं जा. होईल भेट, तुकोपर्यंत भेट निश्चित होईल. प्रथम भेटी. आता दुसरा मुद्दा थोडा अवघड आहे बघा. भेट थोडी सुलभ आहे. मला वाटतं तुमची माझी भेट झाली आता, पण आलिंगन नाही व्हायला. आलिंगनाचा मुद्दा थोडा वेगळा आहे. आलिंगन कसं द्यावं लागत असतं?
आलिंगन मोठ्या माणसानं बारक्याला आलिंगन द्यायचं असतं आणि बारक्या माणसाच्या टाळूचा वास घ्यावा लागत होतो. आता कुणाला नवीन वाटणार आहे, त्या बारक्या माणसाला आलिंगन द्यायचं आणि बारक्या माणसाच्या टाळूचा वास घ्यायचा. असं जर आलिंगन झालं तर बारक्या माणसाचं आयुष्य वाढत होतं. त्याच्या उलट मोठ्या माणसाला जर बारक्या माणसानं आलिंगन दिलं, त्याच्या टाळूचा वास घेतला, तर मोठ्या माणसाचं आयुष्य कमी होत असतं. आता माझ्या समोर असा प्रश्न आहे, आपल्या समोर, देव मोठा का आपण मोठे? देव मोठा का आपण मोठे? कुणाला म्हणतं, कुणी म्हणेल देव मोठा आहे म्हणून, आपण लहान आहोत म्हणून. बरं, देवाचं मोठेपण दोन पद्धतीने सिद्ध करायचे आपल्याला. एक तरी देवाचं वय बघायचंय आणि दुसरे देवाचा आकार बघायचे. देवाचं वय किती आहे? कुणी सांगू दे देवाचं वय किती आहे ते? कुठलंही प्रमाण काढा तुम्ही, किती देवाचं वय आहे ते. देवाचं वय सांगणारा महाराज आणखी जन्माला आला नाही. नाथ महाराजाला एका गावामध्ये विचारलं, महाराज तुम्ही कीर्तन नाही केलं तरी चालेल, फक्त वय सांगा किती आहे ते वय. नाथ महाराज म्हणले, अंदाजे सांगू का? म्हणले, नेमकं सांगता येणार नाही. बरं, अंदाजे सांगा. नाथ महाराजांनी देवाचं वय सांगितलं अंदाजे. सृष्टीपूर्वी स्वयंभू असे, सृष्टीच नव्हती त्यावेळेस, सृष्टीपूर्वी स्वयंभू असे, ज्याची उत्पत्ती स्थिती प्रलय वासे, तोची आधी करता अनायासे, तोची निजांश पुरुष होता. नाथ महाराज म्हणतात, सृष्टीपूर्वी देव असंच होता, त्याच्यापासून उत्पत्ती झाली, त्याच्यापासून पालन पोषण झालं. इतक्या देव अगोदरचा आहे, सृष्टीच्या अगोदरचा आहे. किंवा जेव्हा कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होती पायी, कानवात एकच तत्व होतं, बाकीचं जगच निर्माण झालं होतं. एवढं देवाचं वय जास्त आहे. वयाचा विचार केला तर देव एवढा अगोदरचा आपल्या. बरं, उंचीचा विचार करा, किती देव मोठा आहे ते. अत्यंत महत्वाचे वय असतात बरं का भागवतामधल्या. खालता सप्त ही पाताळा, वरता स्वर्गाहुनी दिशा. सप्त पाताळाच्या खाली देवाचे पाय, वरी स्वर्गाच्या वरी डोकं आहे देवाचं. तो मी मस्तक डोळा केवळ पाहू पायाचे. नाथ महाराज म्हणतात, शक्य नाही, खाली सप्त पाताळाच्या खाली पाय आहेत, वरी स्वर्ग. स्वर्ग गयाचे समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखी बैसका, जो आधारे तेही लोका, लिंग देखिले आणि तेही त्रिभुवनी विस्तारली. असं जर देवाचं स्वरूप असताना आलिंगन मात्र शक्य नाही. आलिंगनाचा नियम असा आहे, समोरचा लहान पाहिजे आणि आम्ही मोठे पाहिजे. आलिंगन कसं काय शक्य आहे? महाराजाला विचारलं, महाराज आलिंगन होत नाही, देव लय मोठा आहे, आम्ही आलिंगन देऊ शकत नाही. तुकोबारांचा फक्त तुम्ही योग्य होऊन तिथं जा. धावून या वाडे पुढे, भेटी आलो तुम्हा पुढे, झडकडी मुतून आता आणि क्षम द्या हो पंढरीनाथा. तुकोबांनी पर्याय सांगितला, पांडुरंगाच्या समोर जा आणि पांडुरंगाला म्हणा, मी असा भजन करत करत योग्य होऊन तुमच्या पुढे आलो आणि योग्य झाल्यामुळं तुम्ही मला आलिंगन द्या. धावून या वाडे कोडे, भेटी आलो तुम्हा पुढे, झडकरी उतून आता आणि क्षम द्या हो पंढरीनाथा. देव तुम्हाला आलिंगन देईल. महाराजाला प्रश्न केला, महाराज देव कसं काय मला आलिंगन देईल? महाराज म्हणतात, देव तुम्हाला निश्चित आलिंगन देईल. कारण देवानं 4 हात कशाला लावले? दोरी दोरी. तुमच्याकडून पाहिजे होते, हलो भुजा घेऊनी, आलिंगना वया लागुनी ते छान. दुसरे 2 जे हात लावले तर दुसरं कोणतंच कारण नाही, फक्त योग्य भक्त आल्यानंतर त्याला आलिंगन देण्यासाठीच हात लावले. महाराजाला विचारलं, नक्की आलिंगन देईल का? तुकोबारांतात नक्की देईल, त्याचा स्वभाव भोळा आहे.
आलिंगन देईल. महाराजांनी काही प्रमाण असे दिले. देवाच्या भेटीला गेल्यानंतर हसवला आलिंगन दिले, देवाच्या भेटीला गेल्यावर माकडाला आलिंगन दिले आणि वानराला आलिंगन दिले. पहावती वनीचे वनचरे, निळामणे ऋषी आणि वानरे आलिंगुनिया रघुवीरे आपल्या पंक्ती बसविले. हनुमंतरायला आलिंगन देऊन आपल्या पंक्तीला बसवले देवानं. देवाचा स्वभाव भोळा आहे. ऐसा माझा भोळा. तुकोपर्यंत स्वभावाचा विचार केला, भेटाय गेल्यानंतर निश्चितपणानं आलिंगन देईल. देवाचा स्वभाव पहिलं लक्षण सांगितलं, देव भोळा आहे. आता भोळ लक्षण सांगत असताना शंकरालाही भोळा शब्द वापरलाय आणि भगवंतालाही भोळा शब्द वापरलाय. शिव भोळा, भोळा शब्द वापरलाय. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोळी, भोळा शब्द वापरलाय. पण भोळा देव नाही. कसं काय भोळा शब्द वापरलाय? आपल्याकडे गावामध्ये भोळे माणसं असतात. इथं आहेत का ना भोळे? असतीलच एक दोन माणसं भोळे. भोळे माणसं कशाला म्हणतात? ज्यांना कोणी बाजारला कांदे आणायला पाठवत नाही त्याला भोळे म्हणतात आपल्याकडे. पण देव तसा भोळा नाही. देवाला एक बाजू चांगली कळायची पण एक कळायची नाही म्हणून भोळा आहे. देवाला परमार्थ चांगला कळतो पण व्यवहार कळाला नाही म्हणून भोळा शब्द वापरलाय. काही जणांना देवाला देत असताना थोडं दिलं परमार्थ पण व्यवहार मात्र भरपूर दिला. सुदाम देवानं काय आणलं होतं? मुठभर पोहे. घेताना देवानं मुठभर प्रेम घेतलं पण देवानं मुठभर दिलं नाही, त्याला पोटभर दिलं. किती दिलं? गाव सोन्याचा दिला. याचा अर्थ असा आहे, घेताना मुठभर घेतलं पण देताना भरपूर दिलं म्हणून आहे समज. परमार्थ चांगला कळाला पण व्यवहार कळाला नाही म्हणून भोळा शब्द आहे. दुसरं, द्रौपदीनं बोटभर चिंदी दिली. सगळ्याला कथा माहित आहे. बोटभर चिंदी दिली, मोबदल्यामध्ये देवानं लुगडं दिलं नाही, लुगडं झाला. दोन प्रमाण आहे त्याच्यावर. वस्त्र हरणे, वस्त्र कशी झाली माऊली. आणि दुसरं प्रमाण आहे लुगडं शब्द आहे, लुगडं. द्रौपदी स्तविता तातडी, नेसविता झाला तिची लुगडी, करवी लाजविली बापुडी, अंगोटती ही दिसून. तिचा अंगठा दिसून दिला नाही, देव लुगडं झाला. तुकोपर्यंत आयसा माझा भोळा बाप. बरं, भोळा कशाला म्हणतात? लुगडं होणं चांगलं नाही, लुगडं नेसणं चांगलं नाही. बारडा जर कोणी एकदा नेसत असला, इकडं कोणी बारडं म्हणत नसतील पण पूर्वी काही माणसं लुगडं नेसून बारडं म्हणायची. तुकोपर्यंत एकदा जर लुगडं नेसलं त्याचा परिणाम अत्यंत वाईट होता. तो काय परिणाम होतो? प्रमाण म्हणायचं नाही आपण, पण होऊन हिजरा येईल जन्मा. हा लुगडं जर नेसला हिजरा होऊन जन्माला यावं लागतं. असा देवाला परिणाम माहीत असताना देव लुगडं का झाला? ऐसा माझा भोळा बाप. एकदा घडलेली घटना आहे, आध्यात्मिक रामायणामध्ये चिंतनास आले. रामप्रभू एकदा घरामध्ये बसले होते आणि एकदा घरात बसल्या बसल्या डोक्यामध्ये असं आलं, माझ्यापेक्षा सीता कशानं सुंदर दिसत असेल. आता हे डोक्यात यायला नाही पाहिजे होतं. रामप्रभूचे आलं, माझ्यापेक्षा सीता कशामुळे सुंदर दिसत असेल, दुसरा कोणताच परिणाम नाही, हे कपड्यामुळेच होत असेल म्हणून. आणि आपण जर साडी अंगावर घातली आपण कसं दिसू, हे रामप्रभूच्या डोक्यात आले. घरी कुणी नव्हतं. रामप्रभूनं मोठा दरवाजा लावला, सीतेची साडी घेतली, अंगावर परिधान केली रामप्रभूनं साडी आणि आरशापुढे जाऊन थांबले. आरशापुढे जाऊन बघितले, एकच मिनिट आरशापुढे बघितले आणि साडी फेडून ठेवली. पण ज्यावेळेस साडी अंगावर होती, वशिष्ठ ध्यान करत असताना वशिष्ठाला रामप्रभू दिसायचे पण अंगावर साडी दिसायची. वशिष्ठाला वाटलं नेमकं आपल्या डोक्यात काय फायदा झालाय, आज देवाच्या अंगावर साडी कसं काय दिसायली आहे. वशिष्ठ आले रामप्रभूची भेट घेण्यासाठी आणि दरवाजा वाजवला. रामप्रभूनं दरवाजा काढला, मध्ये घेतलं त्यांना आणि कसं काय येणं केलं. ते म्हणले काही नाही, म्हणले काहीतरी डोक्यामध्ये फाल्ट झालाय. म्हणजे माझ्या काय फाल्ट झालाय? म्हणले तुम्ही दिसत होतो मला पण तुमच्या अंगावर साडी दिसायची. म्हणले नेमकं काय झालंय? रामप्रभूनं सांगितले तुमच्या फाल्ट नाही, म्हणले मी अंगावर साडी घातली होती. म्हणले किती वेळ घातली होती? म्हणले फक्त 1 मिनिट घातली होती. 1 मिनिट घातली म्हणल्याबरोबर वशिष्ठानं शाप दिला रामप्रभूला. रामप्रभूला सांगितलं 1 मिनिट जर अंगावर साडी असली तर तुमचं 1 मिनिटानं आयुष्य कमी झालं.
साडीचं आयुष्य जर कमी होत असलं तर तुकोपर्यंत आमचा देव साडी काबर झाला म्हणून ऐसा माझा भोळा बाप. सहजासहजी महात्म्याचे शब्द नसतात. काबर देवाला भोळं म्हणतात. तुकोपर्यंत घेताना मुठभर घेतो, देताना भरपूर देतो, ऐसा माझा भोळा बाप. आणि परिणाम काय होता होतो? भेटीचा परिणाम, आलिंगनाचा परिणाम आणि चरणवंदनाचा परिणाम काय होईल तर हरे ताप कळवणे. तर सगळं सांगणं शक्य नसतं. पण तुकोबा म्हणतात जर देवाची भेट घेतली तर तुकोबा म्हणतात तुका म्हणे भेटी आणि तुटली भाऊबंधाची गाठी. भेटीनं भाऊबंधाची गाठ तुटत असते. आलिंगनानं काय होत असतं? आलिंगनाचं चिंतन थोडं विस्तारानं करावं लागेल. आलिंगन देवाशी आलिंगन आतापर्यंत फक्त एक जणांना आलिंगन दिले. फक्त देव मोठे नव्हते, देव छोटे होते आणि एक मोठा होता म्हणून देवाला आलिंगन दिलं. वसुदेवानं पहिलं आलिंगन दिलं, भगवंताला आलिंगन दिलं. देव होते 8 वर्षाचे आणि वसुदेव होते 30 वर्षाचे. देवापेक्षा मोठे असल्यामुळं वसुदेवानं आलिंगन दिलं. तिथं आलिंगन शब्द आला नाही गात्यामध्ये, शब्द आलाय मिठी, शब्द आलाय मिठी. सोडा सोडा मिठी शब्द आलाय, पण आलिंगन दिलं होतं. आलिंगन कसं दिलं होतं? देवाला ओळखून आलिंगन दिलं होतं. शब्द असा वापरला सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजटी. जगजटी म्हणून देवाला आलिंगन दिलं होतं. देवाच्या लक्षात आलं आपणाला आलिंगन दिलंय पण आपणाला ओळखून दिले. म्हणून देवानं काय केलं? ज्ञानोबांत हृदय हृदय एक झाले, येणदयीची पेरणे घातले, द्वैतन मोडिता केली आपणाला. असे वसुदेवाकडलं ज्ञान काढून घेतलं आणि आपल्याकडलं प्रेम दिलं. देवानं प्रेम त्यांच्या हृदयामध्ये घातलं आणि त्यांच्या हृदयातलं ज्ञान काढून घेतलं. ज्ञान काढून घेतल्याबरोबर असा बदल झाला जणी कंसाशी कळेल आणि माझ्या बाळाशी अगोदर जगजेटी म्हणत होते, नंतर बाळ म्हणायला सुरुवात केलं. कधी घडलं? ज्ञान काढून घेता येत असतं आणि प्रेम हृदयामध्ये घालता येतं. हे पहिलं आलिंगन झालं. दुसरं जे आलिंगन झालं देवाचं, देवाने ज्यावेळेस कंस मारला त्यावेळेस नंदबाबा जवळ होते. नंदबाबाच्या मनामध्ये असं आलं एवढा मोठा कंस माझ्या एवढ्या पोरानं मारला. देवाच्या लक्षात आलं आणखी म्हातारं मला पोरगच म्हणाले म्हणून. देव पळत आले नंदबाबाकडे आणि नंदबाबाने असं करून प्रेमानं मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर नंदबाबाचं प्रेम काढून घेतलं, नंदबाबाला ज्ञान दिलं. हे कुठे घडत असतं? निळोबा महाराजांचं चिंतन आहे. निळा म्हणे आलिंगने नवती भिन्न वेगळी. देवाच्या आलिंगनाचा फायदा, देवामध्ये भक्तामध्ये भिन्नता राहत नाही, ते आलिंगनाचा फायदा आहे. मला वाटते गात्यामध्ये संतांच्या आलिंगनाचे फायदे बरेचसे ऐकले आपण. आलिंगने संताची ढेबे झाली माझे कया, आलिंगने सुख वाटे किंवा आलिंगन घडे, हे सगळे जर प्रमाण बघितले संतांचं आलिंगन देवाच्या आलिंगनामध्ये फरक असा आहे. तुकोबा जर आलिंगन घडलंच तर काय फरक पडत असतो? ऐसा माझा भोळा बाप आणि हरे ताप कळवणे. ताप या शब्दाचा अर्थ आहे आपल्या जीवनातल्या उणीवा, आपल्या जीवनातल्या गरजा देव सगळ्या पूर्ण करत असतो. मग महाराजाला विचारलं, महाराज आमच्या जीवनातली उणीव देवाला कशी काय कळेल? आमच्या जीवनात काय कमी आहे देवाला कसं काय कळेल? तुकोबा देवता असा आहे कुणाचंच काही सांगावं लागत नाही. अभंगाचं 3रं चरण आहे.
ऐसा माझा पुरावा परे ताप कळले. तुका म्हणतात आमच्या जीवनातले ताप देवाला सांगावं लागत नाही. हे देवाचं दुसरं लक्षण आहे. एक लक्षण होतं देव भोळा आहे, दुसरं लक्षण आहे देव सर्वज्ञ आहे. आपण प्रमाण म्हणत असतो, न सांगता तुम्हा कळू येते अंतरीचे जाणे आधी वर्तमान खुने. देव जाणता देवाला सगळं कळतं. त्याच्यात 3 वर्ग पडतात. सांगून कळत नाही त्याला जड म्हणायचं, सांगितल्यावर कळतं त्याला जीव म्हणायचं, आणि न सांगता कळतं त्याला देव म्हणायचं. आपल्याला सांगितल्यावर कळतं. एक वर्ग असा आहे किती सांगू द्या कळत नाही. तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जड त्या होणी दगड देवा. देवाचं दुसरं लक्षण आहे सर्वज्ञपणाचं. देवाला कुणाचंही काही सांगावं लागत नाही. कोणते टाळकरे कसे नाचाले त्याला कळतंय, कोणते कीर्तनकार कसे नाचाले समाजाला नाही कळत. समाजाला बाहेरचं कळतं आणि देवाला आतलं कळतं. अंतरीची घेतो गोडी अंतरातलं देवा. समाजाला बाहेर मधलं काही कळत नाही, समाजाला फक्त बाहेरचं लागतं. कीर्तनकार किती महागाच्या गाडीत आला पाहिजे ही समाजाला कळतं. देवाला ती गाडी लागत नाही, गोडी लागत नाही, त्याला अवस्था लागते. अवस्था. देवाचं जीवन वेगळं आहे. देव काय करत असतो, सगळं अंतरातलं सगळं देव जाणत राहतो. तुकोपर्यंत न सांगता शिन बाग पंडरम जाणत असे. हे देवाचं दुसरं लक्षण आहे. तिसरं लक्षण असं केलं, तुका म्हणे कृपावंते देव कृपाळू आहे. आणि 4थं लक्षण असं केलं, देव कृपाळू असून आम्हाला देव न मागता देतो. हे देवाचं 4थं लक्षण आहे. तुका म्हणे कृपावंते द्यावे बाते न मागता. बाते या शब्दाचा अर्थ आहे आपली ठेव जमा झाली पाहिजे. सत्यामध्ये कुणी विना घेतला ठेव जमा होतात, कोणी पंगत वाढली ठेव जमा होतात, हरिपाठाला आला ठेव जमा होतात, पंगत दिली ठेव जमा होतात. फक्त जीवनच गेला असं चालत नाही. इथं काही ना काही सेवा घडली पाहिजे. कमीत कमी कीर्तन तरी ऐकायला आलं पाहिजे. इथं जर ठेव जमा झाली आणि इथला नियम असा संपर्कायचा, तुकाबाईंनी कुठलाही विषय अधुरा ठेवला नाही. तुका म्हणतात गाणारलाही तेवढंच भेटतं इथं आणि ऐकणारला तेवढंच भेटतं, कमी जास्त होत नाही. गात्या ऐकत्या समानाची घडे लाभे लाभ जोडे विशेषता. गाणारलाही तेवढंच भेटतं, ऐकणारला तेवढंच भेटतं. फक्त आपलं काही करायला पण इथं सेवा घडली पाहिजे, आपली ठेव जमा झाली पाहिजे. सुदामदेवाची ठेव जमा झाली होती. मग देवाचा स्वभाव असा, ठेव जर जमा झाली आपल्याला मागून देत नाही ती आणि सांगून देत नाही. न सांगता न मागता देव देत होतो. सुदामदेवानं घर मागितलं होतं का? देवानं सांगितलं होतं का तुला घर देतो म्हणून? पितांबर नेसवलेला फिरून घेतला आणि सांगितलं जा तुझ्या गावाकडे म्हणून. पण गावाकडे जाताना असं सांगितलं नाही तुला घर देतो म्हणून. देवाचा स्वभाव असा आहे, कुणालाही मागून देत नाही आणि सांगून कुणालाही देत नाही. सुदामदेवाचं घर सोन्याचं झालं. किती वाजता झालं कुणालाच माहित नाही. रात्रच्याच घर सोन्याचं झालं. बरीचशी मंडळी सकाळी सकाळी जमली तर ब्राह्मणाचं घर सोन्याचं झालंय. आता जर बघता बघता आता सोन्याचं घर झाल्यानंतर प्रत्येक माणसाला वाटायचे घर कसलं झालं बघावं म्हणून. आणि गावातले माणसं बरीचशी जमले. दारामध्ये घर बघत बघत 100 माणसं जमले. आणि एक जण म्हणलं हे कसं काय शक्य बाबा, रात्रच्याच घर सोन्याचं झालं, हे कसं काय शक्य झालं? हे अघटित घडणं घडली, हे घटतच नाही, कसं काय झालंय? कारण काय? आता त्या काळात काय होतं भाव माहित नाही. आताचा जर विचार केला तर हे कसं काय घडलं असं सगळ्याला वाटायचं. त्याच्यामध्ये एक हरिभटपरायण होते आपल्या महाराजासारखे. त्यांनी सांगितलं असू द्या म्हणले, देवाचा भाग आहे, नशिबाचा भाग आहे, अदृष्टाचा भाग आहे, शब्द वापरायला सुरुवात केली. एक जण सांगितले असलं अदृष्ट कोण देते असं? त्यांनी सांगितलं ब्रह्मदेव लिहिते. ब्रह्मदेव असं लिहिते का म्हणले? रात्रच्या घर सोन्याचं व्हायचं म्हणले हो लिहिते ब्रह्मदेव. चला ब्रह्मदेवाकडे. 100 लोक ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचारलं देवा नेमकं सुदामदेवाचं घर सोन्याचं झालंय, तुम्ही तसं लिहिलं होतं का? ब्रह्मदेवानं सांगितलं मी काही तसं लिहिलं नाही. मग कसं काय झालं? ब्रह्मदेवानं सांगितलं आमच्या ऑफिसमध्ये एक मॅडम आहे,
नाव घेऊ का नाही मॅडमचं? ब्रह्मदेवानं सांगितले आमच्या ऑफिसमध्ये एक मॅडम आहे का, मॅडम इथं कपावर लिहितात, मॅडमनं जर लिहितं होऊ शकते काही अडचण नाही. कधी लिहितात मॅडम? 6वी रात्री नवी संधी जेव्हा ते ज्ञानोबरांतात 5वीच्या दिवशी जर इथं लिहिलं तर काही घडतं काही सांगता येत नाही. 6वीनं लिहिल्यावर होत आहे मला चला 6वी कर. ब्रह्मदेवाला सोबत घेतलं, 6वीच्या घरला गेले आणि 6वीला विचारलं कपाळावर काय लिहिलं तर सुदामदेवाचे. 6वीनं सांगितलं मी काही तसं लिहिलं नाही. मग कसं काय झालं? ब्रह्मदेवानं लिहिलं नाही, तुम्ही लिहिलं नाही, कसं काय झालंय असं? रात्रच्या सोन्याचं घर कसं काय झालं? 6वीनं सांगितलं आम्ही दोघं क्लार्कच आहोत म्हणजे मालक आम्ही दोघे नाहीत. कोण आहे मालक तुमचा? सध्याच्याला द्वारकेला राहतं ते मालक आहे, तुम्ही जाऊन विचारा. दोघालाही घेतलं, भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि देवाला विचारलं देवा दोघांनाही न लिहिता आमच्या सुदामदेवाचं घर सोन्याचं कसं काय झालं? त्यांनी सांगितलं त्यांनी एखादं सत्यात पंगत दिली असेल म्हणून झालं असं. लोक म्हणले ती उत्तर बरोबर नाही म्हणले, आम्हाला असं उत्तर पाहिजे, योग्य उत्तर पाहिजे, त्याला खायला अन्न नव्हतं कुठून पंगत देणार आहे? मग मात्र देवानं खरं उत्तर द्यायला सुरुवात केलं. सुदामदेव माझ्याकडे पोहे घेऊन आला आणि तीच माझ्याकडे जमा झाली पोहे. किती आणले होते पोहे? मुठभर आणले होते, पण एकट्यानं खाल्ले नाहीत. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी. ब्रह्मांडानं सगळे पोहे खाल्ले, ब्रह्मांड तृप्त झाले. तृप्त झाल्यामुळं घर सोन्याचं झालं असेल मला माहीत नाही. देवानं सोन्याचं घर दिलं पण सांगून दिलं नाही, देवानं सोन्याचं घर दिलं पण मागून दिलं नाही. हे देवाचं 4थं लक्षण आहे. तुका म्हणे कृपावंते द्यावे भाते न मागता. आमची ठेव जमा झाली असली देव निश्चितपणानं देतात, पण आमचा विश्वास पाहिजे देवावर. आम्हाला निश्चितपणानं देव पोषतो जगाशी, सगळ्याला जर जगवतो. पाणी पिणाऱ्याला पाणी देत असतो, वारं पिणाऱ्याला वारं देत असतो, गहू खाणाऱ्याला गहू देत असतो आणि अन्न खाणाऱ्याला अन्न देतो. एक धर्मास्तव जिती अन्नात आधार राहते जेणे ज्ञानोबराचं चिंतन असं सगळ्याला जर देव देत असलो पण तुकोबरांच्यात आमचं इथं काहीतरी ठेव जमा झाली पाहिजे. तुका म्हणे कृपावंते द्यावे भाते न मागता ऐसा माझा भोळा बाप आणि हरे ताप कळवणे. तुकोबरोबर फक्त श्रद्धेनं, निष्ठेनं, भावनेनं, विश्वासानं आपण परमार्थ करत राहिल्यानंतर मागची जी दाखले येतात पुढे येतात निश्चितपणानं आपल्याला देव देता होतो. त्याचा स्वभाव गोळा आहे, देव कृपाळू आहे, देव सर्वज्ञ आहे आणि देव न मागता देणारा देव आहे. फक्त आम्ही एवढंच करायचंय, प्रथम भेट घ्यायची आहे, आलिंगन करायचंय आणि चरणवंदन करायचंय. प्रथम भेटी आलिंगन आणि मगच चरणवंदनावे. ऐसा माझा भोळा बाप हरे ताप कळवणे. झालेली सेवा भगवान पंढरवरच्या चरणी, हनुमंतराच्या चरणी, श्री संत कोल्हापूर महाराजांच्या चरणी समर्पित सेवा करू. बोलत असताना अपशब्द गेले असतील माझ्या वाणीचा दोष आहे. अभंगावर कुण्याही कीर्तनला येताच तो बोलता येत नाही. कीर्तन करायला अभंगावर नाही बोलता आलं तर काही अडचण नाही, पण एवढं कळावं, काय बोलून एवढं कळावं, एवढंच खरं तरी सांभाळणं महत्वाचं आहे. काय बोलावं कुणालाच कळणार नाही. आपण एक अभंगाला भाव लावून बोलण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तुकोबराच्या नेमकं काय बोलायचं महाराजाला आपल्या लक्षात येणार नाही. आपण भाव लावून सांगण्याचा प्रयत्न केला. योग्य चिंतन ते ज्ञानोबराचं आणि तुकोबरा ज्ञानेश्वर श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम राम तुकाराम तुकाराम
मागता